विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आपलं पुन्हा एकदा श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने आयोजित श्री कालिका माता चषक 2026 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। सामना सुरू होण्यापूर्वी काही नियमावली महत्त्वाची आहे, कारण ही स्पर्धा BCA भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून असणार आहे। यांची ही जी संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून असणार आहे, संलग्न असणार आहे यांच्या माध्यमातून। त्यामुळे नियमावली जी आहे 5 ओव्हरची मॅच असणार आहे। पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील। त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक हे छठ्या सर्कलच्या बाहेर सीमारेषेवर तैनात असतील आणि जेव्हा दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल तेव्हा मात्र 3 क्षेत्ररक्षक हे छठ्या सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंगसाठी असतील, ते म्हणजे सीमारेषेवर। 4 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असणार आहे। जास्तीत जास्त आपण 5 षटकांची मॅच आहे, 5 सुद्धा वापरू शकता, पण किमान 4 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असणार आहे। ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी। DRS रिव्ह्यू सिस्टीम जी आहे ती एक रिव्ह्यू असणार आहे, एका इनिंगला एक रिव्ह्यू, तो खास करून बीमर आणि वाईटसाठी असणार आहे। बाकी कुठल्याहीसाठी रिव्ह्यू नसेल। दोन्ही कॅप्टननी याची नोंद घ्यायची आहे। कुठल्याही प्रकारचा वादविवाद करण्याचा आपण प्रयत्न करू नका। जर आपण चर्चा करायची असेल तर आपण फक्त कॅप्टनने पंचांबरोबर चर्चा करायची आहे। पंचांसाठी पंच रिव्ह्यू कधीही घेऊ शकतात, पण कॅप्टनसाठी रिव्ह्यू जे असणार आहे फक्त एक रिव्ह्यू एका इनिंगला असणार आहे आणि तोही बिमर आणि वाईटसाठी असणार आहे। चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी। सामना सुरू होण्यापूर्वी जे संघ खेळणारे असतील त्यांचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं आहे। क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडीसुद्धा यशवंतमध्ये राहणार संघ कॅप्टन आपण तयार ठेवायचे आहे। आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये। आमचे सहकारी समालोचक एक युवा आणि प्रतिभावान समालोचक आहेत। खरं तर अतिशय कमी वेळात ज्यांनी खूप चांगलं समालोचन आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। निशांत पाटील अतिशय उत्कृष्ट वक्तृत्व, क्रिकेटची माहिती, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती, मैदानाची माहिती, क्रिकेटचा जो स्ट्रोक फटके त्याची माहिती असणारे अतिशय कमी वेळात ज्यांनी खरं तर प्रभुत्व मिळवलेलं आहे समालोचन क्षेत्रामध्ये, कॉमेंट्रीमध्ये, असे आमचे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम पाये निशांत पाटील सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आई कालिका मातेला वंदन करून, आई गावदेवी मातेला वंदन करून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती, होऊन गेले रथी महारथी, आधी प्रथम पूजूया महागणपती। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे यशवंत स्मृती राहणाल आणि एका बाजूला जर पाहिलं तर जॉय विहान केवनी या 2 संघामध्ये, आणि टॉस जिंकलेला आहे जॉय विहान केवनी या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि यशवंत स्मृती राहणाल या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं आहे। 5 षटकांचा सामना, खूप चांगला डोलारा या स्पर्धेच्या माध्यमातून श्री कालिका माता वडघर संघाने उभारला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेची सुरुवात देखील आपण पाहिली। खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन सोहळा देखील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपण UCN लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती देखील पाहिला आणि या लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या तमाम क्रीडा रसिक, आमचे मान्यवर, सर्व खेळाडूंचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे यशवंत स्मृती राहणाल आणि जॉय विहान केवनी दिवे या 2 संघामध्ये। खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी श्री कालिका माता वडघर संघाने घेतलेली आहे आणि या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामधलाच पहिला सामना आपण पाहतोय यशवंत स्मृती राहणाल आणि जॉय विहान केवनी या 2 संघामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय।
सामन्याला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये यशवंत स्मृती राहणार संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जॉय विहान केवने दिवे. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची षटकं जर पाहिलं तर पॉवर प्लेची षटकं आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली आउटफील्ड आणि या मैदानावरती जर पाहिलं तर सातत्याने मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा होताना आपण पाहिलेत आणि त्याच मधली एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा श्री कालिका माता चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटके जेव्हा समाप्त होतील तेव्हा नॉन पॉवर प्लेमध्ये 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं हे अनिवार्य असणार आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता, पण किमान 4 क्षेत्ररक्षक ठेवणं हे अनिवार्य असते नॉन पॉवर प्लेमध्ये. जेव्हा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल तेव्हा आमचे सन्मान्य लक्ष्मीजी शिवराम पाटील अर्थात भाऊ काका यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. यावेळेस जर पाहिला तर बॅकफुटला गेला, गॅप मधून खेळलाय, बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या अगदी जवळ आणि ते बॉल सीमारेषा ओलांडतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला गेले, गॅप मधून खेळले होते आणि सर्कलला भेदणारा फटका फलंदाजाच्या यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जय तुरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कमी गतीने जे चेंडू हाताला फक्त टॅप केलाय, पॉइंटला केवळ ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. खूप चांगली सुरुवात या मॅचमध्ये आदित्य नाईक या फलंदाजाने केलेली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट केली. इथे जर पाहिला तर कमी गतीने चेंडू जय तुरे या गोलंदाजाने हाताळला होता आणि फक्त एकच धाव. गोलंदाज पुन्हा एकदा जय तुरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद झालेला आहे. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि फलंदाज बाद झालाय. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 5 धावा, परंतु विवेक पहिला चेंडू फेस करत असताना इथे बाद झालेला आहे. पहिला धक्का या मॅच मध्ये यशवंत स्मृती राहणार या टीमला बसलाय. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली राहिली, परंतु जय तुरेचं कौतुक करावं लागेल. P1चं तो षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, परंतु तदनंतर विवेकला त्यांनी बाद केले. नवीन फलंदाज प्रणय मैदानावरती दाखल झालाय. इन ॲट पोझिशन नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला फिल्डर आहे तिथे आणि इथे जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये जय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लेंथमध्ये बदल, लाईनमध्ये बदल आणि चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतोय. खोलात टाकला होता, स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीनं या चेंडूला हाताळलंय गोलंदाज जय तुरेनं आणि ते त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज या मॅच मध्ये यशवंत स्मृती राहणार या संघाचा बाद झालेला आहे. काय जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकामध्ये जय तुरे इम्प्रेस करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने फलंदाजांना थांबवलंय. सुरुवातीला 2 मोठे धक्के दिलेत या मॅच मध्ये यशवंत स्मृती राहणार या संघाला. सुरुवातीला जर पाहिलं तर विवेकला बाद केलं, तदनंतर आदित्य नाईक हा फलंदाज देखील बाद झाला. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला, परंतु तदनंतर काय कमबॅक केलंय. लाजवाब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त तो प्रभावित करतोय.
कारण चेंडूला वळण देखील देतो आहे. तदनंतर लेंथमध्ये बदल देखील पाहायला मिळाला. आदरणीय सन्माननीय दिनेशजी चौगुले यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार व यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना यशवंत स्मृती राणाल या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलं. जॉय विहान केवनी दिवे या संघाने असंच म्हणावं लागेल, कारण जय तुरेच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्यात आणि सुरुवातीला 2 मोठे धक्के या मॅचमध्ये दिलेत. विवेकला बाद केलं, आदित्य नाईक देखील बाद झालाय. सलामची जोडी मैदानावरती परतली आहे आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली भागीदारी या मॅचमध्ये यशवंत स्मृती राहणार या टीमला करावी लागेल. दिनेश चौगुले यांचं देखील आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि वडूनोगर संघाचं कित्येक वर्ष झाले ते प्रतिनिधित्व देखील करतायत आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचा संघ देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सूरज भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यस निशांत, आपण पाहतोय दिनेशजी चौकुले यांचं वैशिष्ट्य असं आहे की BCA जी संघटना आहे, संघटनेला अगदी मजबूत करण्यासाठी ज्यांचं अपार मेहनत, ज्यांचं परिश्रम हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण पाहतोय आज BCA संघटनेला खूपच मजबूत देण्यासाठी त्यांनी अमोल परिश्रम घेतलेले आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजू जर पाहिलं तर प्रणय याला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं स्वीकार हा फलंदाज देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली जय तुरे यांच्या माध्यमातून, परंतु सूरजला देखील इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यावेळेस जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आतापर्यंत या सामन्यामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. या षटकामध्ये देखील सुरुवात करत असताना सूरज भोईर यांचा पहिला चेंडू खूप चांगला राहिला होता. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना नैसर्गिकरित्या चेंडूला वळण प्राप्त झालं आणि इथे जर पाहिलं तर इथे चेंडू आलाय डॉट. परंतु प्रणयला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. खऱ्या अर्थानं जबाबदारी स्वीकारावी लागेल. या मॅचमध्ये भागीदारी करावी लागेल. सिंगल, डबल्स आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका देखील एक्झिक्यूट करावा लागेल या सामन्यामध्ये. गोलंदाज सूरज भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटनं तो गोलंदाजी करतोय या मॅचमध्ये. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज फ्लँक स्लिपमध्ये अगदी जर पाहिलं तर गळी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते. फिल्डिंग चांगली आणि फक्त इथे सिंगलच मिळेल. कॉन्फिडंटली फटका खेळू शकलेला नाही आहे आतापर्यंत प्रणय. या मॅचमध्ये भरपूर मोठा संघर्ष त्याचा राहिला आहे, परंतु खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना निडर पद्धतीने त्याला बॅटिंग करावी लागेल. इथे फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. प्रणयने आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 चेंडूचा सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. मैदानावरती स्वीकार नाईक देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर चांगलीच कामगिरी या संघाला करावी लागेल मॅचमध्ये. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला रीड केलं जातं. खऱ्या अर्थानं त्याचा युजित फुटवर्क, तदनंतर त्याचा टान्स, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि तदनंतर गोलंदाजी या सामन्यामध्ये आतापर्यंत केलेली आहे जॉय विहान केवनी दिवेच्या गोलंदाजानं. खऱ्या अर्थाने याही षटकामध्ये गोलंदाज प्रभावित करतोय. पहिल्या षटकामध्ये दबाव टाकला गेला, 2 विकेट आल्या, परंतु या षटकामध्ये देखील धावा येत नाही आहे. चांगल्या धाटणीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. यावेळेस बॅकफुट पंच, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर बॅकफुट पंच ओव्हर द कव्हर हेड. कव्हरच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलने या चेंडूला उडवलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 11 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला स्वीकार यांच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं सुरुवातीला त्याने संघर्ष केला, परंतु तदनंतर त्याच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सर्कलला भेदणारा स्ट्रोक होता आणि 4 धावा मिळाल्या या मॅचमध्ये. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला स्वीकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग करू शकलेलं नाहीये. मिड विकेटचा षटरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. फक्त इथे सिंगलच मिळेल.
या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आणि याही षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा बनल्यात. परंतु आणखीन एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मोठा फटका खेळावा लागेल. खरं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर यशवंत स्मृती राहणार संघासाठी फारशा धावा आलेल्या नाही आहेत. त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती देखील चांगली बॅटिंग फलंदाजांना करावी लागेल. हो, यावेळेस सुरेख फटका, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक होणार नाही. टिपलाय झेल, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. प्रणय मढवी निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळले होते जरूर, परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. धनेश पाटील मिस्टेक कुठे करणार आणि त्याने कमालीचा झेल टिपला. या मॅचमध्ये तिसरा धक्का यशवंत स्मृती राहणार या संघाला बसलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये यशवंत स्मृती राहणार या संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त धावफलकावरती 12 धावा बनवल्यात. काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. जॉय विहान केवनी दिवे या संघाच्या माध्यमातून जय तुरेने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले आणि भरपूर कमी धावा आणि इथून जर पाहिलं ना तर भागीदारी करावी लागेल, कारण हा सामना जर पाहिला तर 5 षटकांचा सामना आहे. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि खऱ्या अर्थाने इथून भागीदारी करावी लागेल. सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला आहे, परंतु अयशस्वी राहिलेत आणि इथून जर पाहिलं ना तर सिंगल डबल्स घेऊन आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मोठा फटका देखील फलंदाजांना या मॅचमध्ये खेळावाच लागेल. नवीन फलंदाज मृणाल नाईक मैदानावरती दाखल होतोय आणि त्याच्या सोबतीनं जर पाहिलं तर स्वीकारला देखील आपण पाहतोय. स्वीकारच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. त्याला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा जय तुरे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या. याही षटकामध्ये कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि विश्वासाला सार्थपणे कामगिरी आतापर्यंत त्याची राहिली आहे या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जय तुरे. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली, परंतु एक धाव घेण्यापासून स्वीकारला रोखू शकलेले नाही आहेत आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी केली होती खऱ्या अर्थानं. इथे देखील जर पाहिलं तर खोलवट टप्प्याचा चेंडू होता, बेगीट करण्याचा जरूर प्रयत्न केला, टायमिंग झालं नव्हतं आणि फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर संघाचं हे दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. श्री कालिका माता चषक 2026 आणि आतापर्यंत जर पाहिलं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेले नाही आहेत आणि इथे जर पाहिलं तर मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी येतात वेगाने चेंडूवरती, परंतु 2च धावा मिळतील. काय जबरदस्त फिल्डिंग राहिल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. मृणाल नाईकला खऱ्या अर्थाने इथून जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आघाडीच्या फलंदाजांनी 7 या मॅचमध्ये दिलेली नाही आहेत यशवंत स्मृती राहणार संघासाठी. त्याचमुळेच की काय गोलंदाजाने आतापर्यंत डोकं वरती केलंय या मॅचमध्ये. मोठे फटके खेळू देत नाही आणि इथे जर पाहिलं तर सिंगल डबलसाठी देखील दबाव टाकला जातो फलंदाजांवरती. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथे देखील फक्त सिंगलच मिळेल. काय गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी राहिली आहे. भेदकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये, अचूकपणा देखील जाणवतोय आणि मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो अशा ठिकाणी फिल्डर देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त प्रगल्भता या मॅचमध्ये जय तुरेने आतापर्यंत दाखवली आहे. सेन्सिबल क्रिकेट सातत्यानं फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना भाग देखील पाडलाय. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. गोलंदाज जय तुरे पुन्हा एकदा. हो, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज यष्टांच्या मागे आहे त्या ठिकाणी यष्टरक्षक, मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का. जय तुरेनं आतापर्यंत जर पाहिलं ना तर या सामन्यामध्ये भरपूर जास्त इम्प्रेस केलंय.
अफलातून गोलंदाजी. आणि जय तुरे यांच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली पाहायला मिळते. माझ्या विरुद्ध फलंदाज कोणत्या धाटणीचा फटका खेळ, त्याचा युजित फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतोय आणि तदनंतर गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेस देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय. पंचांचा स्पष्ट नकार. आणखीन एक चेंडू डॉट आलेला आहे. वाह, काय गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजीची भंबेरी उडवली आहे. खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळू दिला जात नाही आहे, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त वळण प्राप्त करतोय. आणि तिथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळत असताना फलंदाजांना भरपूर साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागलंय या सामन्यामध्ये. म्हणूनच की काय धावा बनत नाहीये, दबाव टाकलाय फलंदाजांवरती. आणि इथून जर पाहिलं तर फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल या मॅचमध्ये. हो, यावेळेस मोठा फटका सजवलाय जरूर, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी, फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. एलिव्हेशन भरपूर जास्त, ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर मोठा फटका खेळण्याचा औदार्य फलंदाजांनी दाखवलं, परंतु प्रसाद पाटील त्या ठिकाणी होता. सुरुवातीला जरूर मिस्टेक झाली, परंतु तदनंतर काय जबरदस्त झेल त्यांनी पकडलाय. आणि ते आणखीन एक फलंदाज बाद होत असताना यशवंत स्मृती राहणार या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या आतापर्यंत 3 षटकामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाजी करणाऱ्या जॉय विहान केवनी दिवे या संघाने अधिराज्य गाजवले. या तिन्ही षटकांवरती खऱ्या अर्थाने फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय. आणि इथून जर पाहिलं ना थोडासा दबाव जाणवतोय यशवंत स्मृती राहणार या संघावरती. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर या सामन्यामध्ये 5 विकेट पडल्यात आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, तदनंतर सूरज भोईरच्या षटकामध्ये 6 धावा आणि याही षटकामध्ये जय तुरे काय जबरदस्त कामगिरी करतायत. भरपूर कमी धावा त्यांनी खर्च केल्यात आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये 4 विकेट प्राप्त केल्यात. अफलातून कामगिरी. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना आणि एक चांगलं टोटल धावफलकावरती उभारावं लागेल. जॉय विहान केवनी दिवे या संघाच्या विरोधात षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती मेघनाथ गोंधळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तुम्ही पाहताय मृणाल नाईकला. मृणाल यांच्याकडे क्षमता आहे आणि मृणाल जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पळलवेत असतील खऱ्या अर्थाने यशवंत स्मृती राहणार या संघाकडे. कारण इथे जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्यासाठी मृणाल जाणला जातो, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. आणि इथून जर पाहिलं ना तर मेघनाथच्या विरोधात त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय या मॅचमध्ये मेघनाथ गोंधळे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. जबाबदारीनं गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांनी केलेली आहे, परंतु फलंदाजांना जबाबदारीनं बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. हो, यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित करू शकलेला नाही आहे, स्वतःवरती निराश आहे आज खऱ्या अर्थानं फलंदाज मृणाल नाईक. इथून देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु भरपूर निराश झाला. आणि इथून जर पाहिलं ना तर आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यानंतर होणारा सामना जू नांदुरकी आणि आईदेवी वडूनवगर या 2 संघामध्ये आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनने देखील रेडी राहायचं आहे. लगेच आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर त्या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. मेघनाथ इम्प्रेस करतोय पहिल्या चेंडूवरती, त्याने फलंदाज मृणालला थांबवलाय, मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. गोलंदाज तयार. हो, याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट. वाह, जबरदस्त कामगिरी करतायत गोलंदाज. खऱ्या अर्थानं आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथे जर पाहिलं तर चेंडूला वळण देखील देत आहेत आणि इथे फुटवर्कचा वापर होत नाहीये, पाय चाललेच नव्हते या चेंडूवरती. त्याच मुलीच की काय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला मेघनाथ यांच्या षटकामध्ये. मेघनाथ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक सरळ केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, फिल्डर त्या ठिकाणी जय तुरे प्रयत्न करतायत, परंतु बॉल थांबत नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. अखेर मृणाल यांच्या बॅटमधून आलाय चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त स्ट्रोक मृणाल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला लिव्ह केलंय, सोडून दिलंय, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल
आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 21 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न मृणाल नाईक करतोय आणि आतापर्यंत तो यशस्वी झाला. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. इथे देखील समोरच्या दिशेने खेळलाय परंतु जय तुरे आहे तिथे, त्याने मिस केली आहे. लॉंग ऑनला अगदी सोपा झेल सुटलाय. इथे फक्त एकच धाव मिळेल. स्वतःवरती निराश आहे जय. खऱ्या अर्थाने अगदी सोपा झेल होता त्याच्यासाठी आणि तिथून कॅच ड्रॉप आणि इथे एक धाव मिळाली. भरपूर साऱ्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत या सामन्यामध्ये जॉय विहान केवनी दिवे या संघाने. खऱ्या अर्थानं फलंदाजांची भंबेरी आतापर्यंत उडवली आहे. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन फंच केल्या परंतु कव्हर क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळाली, सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. आणखीन जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये मेघनाथने देखील सुरुवातीला भरपूर इम्प्रेस केलं परंतु तदनंतर त्याच्या विरुद्ध चौकार पाहायला मिळाला आणि तिथून देखील त्याने कमबॅक केले. कारण भरपूर कमी धावा याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथून जर पाहिलं ना तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे यशवंत स्मृती राहणार या टीमला. कारण मोठं टार्गेट उभारायचं असेल ना तर येणाऱ्या षटकांमध्ये सातत्यानं निरंतर पद्धतीनं खऱ्या अर्थानं मोठे फटके फलंदाजांना खेळावेच लागतील. खोला टाकला होता परंतु इथे समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात. इथे फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर शपल क्रॉस झाले होते. खोलवर टप्प्याने चेंडू होता. पिन पॉइंट यॉर्कर अगदी समोर सापडलाय. खूप चांगला पंचांचा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्लम LBW स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. आणखीन एक मोठा धक्का. आणि इथे जर पाहिलं ना तर 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत या मॅचमध्ये यशवंत स्मृती राहणार या संघाने धावफलकावरती धावा बनवल्या त्या फक्त आणि फक्त 24 धावा. म्हणजेच काय 6च्या सरासरीनं देखील इथे जर पाहिलं तर धावा बनलेल्या नाही आहेत असंच म्हणावं लागेल. भरपूर कमी सरासरी मेंटेन केलेली आहे. परंतु या शेवटच्या षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये जर पाहिलं तर इथून धावा बनवाव्या लागतील. कारण 4 षटकामध्ये 6च्या सरासरीने धावा बनल्या आहेत आणि इथून जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती सागर भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज समतेश नाईक मैदानावरती दाखल झालाय. प्रत्येक चेंडूवरती एकच धाव बनली आहे असंच समीकरण आतापर्यंत दिसतंय या पहिल्या डावामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर भरपूर कमी धावा. आणि इथून जर पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना इथून फलंदाजाने या स्लॉगवरच्या षटकामध्ये सातत्याने मोठे फटके खेळावेच लागतील. कारण स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा बनवल्या ना तर तिथून देखील यशवंत स्मृती राहणार संघ या मॅचमध्ये फाईट करू शकते आणि त्यासाठी ती जबाबदारी फलंदाजांना स्वीकारावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 6वाला षटकार या मॅच मध्ये फलंदाज मृणाल नाईकच्या बॅटमधून आलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान स्ट्रोक आलाय फलंदाज मृणाल नाईक यांच्या बॅटमधून. सुरुवातीला भरपूर शांत राहिला या मॅचमध्ये परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. दर्जेदार षटकार या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. मृणाल नाईक महत्वाचा फलंदाज आहे यशवंत स्मृती राहणार संघाचा. सुरुवातीला भरपूर तो शांत राहिलाय परंतु इथे आक्रमक झालाय या षटकामध्ये. जबाबदारी स्वीकारली आहे. असं म्हणतात ना, जबाबदारी ही तुमची वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जातात. आणि आज खऱ्या अर्थानं मृणाल नाईक या खेळाडूचे खांदे मजबूत आहेत. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते चेंडू हरवला, चेंडू फुटला आणि गायब झाला तरी देखील तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल. सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे. खऱ्या तर या सामन्यासाठी आहे. याच्यानंतर तुम्हाला जर जुना चेंडू हवा असेल तर मिळेल परंतु पहिल्या सामन्यासाठी नवीनच चेंडू असेल. सागर भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात षटकार आलाय मृणाल यांच्या बॅटमधून.
ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला जय तुरे, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय. मृणाल अगदी धावलाय वेगाने परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. जबरदस्त 2 धावा कंप्लीट केल्या. अगदी डोळ्यासमोरून 2 धावा घेतल्यात आणि जय देखील स्वतःवरती निराश आहे कारण अगदी त्याच्या समोरून 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये फक्त 24 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत. मृणाल आक्रमक झालेत आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जर पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधून 8 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग तो करतोय. खऱ्या अर्थानं रंगात आलाय. सुरुवातीला भरपूर शांत राहिला, ध्यानस्थ बसलेला, साधूसारखी त्यांनी बॅटिंग केली परंतु आता तो आक्रमक झालाय. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकला असता. अगदी त्याच्याकडे पाहिल्यानंतर ते दिसू लागले स्वतःवरती भरपूर निराश आहे. हा ट्रॅकर होता, पूल करण्याचा प्रयत्न परंतु कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. त्याचमुळेच की काय हा चेंडू आलाय डॉट. सागरचं देखील कौतुक करावं लागेल आणि इथून जर पाहिलं ना तर सागरच्या माध्यमातून इथे चेंडू डॉट पाहायला मिळालाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचे. जू नांदुरकी आणि वडू नवघर संघाचा कॅप्टन. इथे फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. मृणाल नाईक यांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि स्लॉग हिटचा फटका फलंदाज मृणाल नाईक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 38 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये. सागरच्या विरोधात आक्रमण केले गेले. आतापर्यंत 2 षटकार मृणालने सजवलेत या उभ्या मैदानाला आणि जबरदस्त तो बॅटिंग करतोय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि याही 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर 38 धावा आणि आतापर्यंत मृणाल देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार या मॅचमध्ये आपण पाहिलाय आणि इथून जर पाहिलं ना आणखीन 2 मोठे फटके आले ना तर या मॅचमध्ये एक सन्मानजनक टोटल यशवंत स्मृती राणाल संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. मृणाल 22 धावांवरती खेळतोय परंतु भरपूर साऱ्या अपेक्षा त्याच्यावरती आहे. सर्व फलंदाजांनी बॅटिंग करत असताना निराश केलं. आशेचा किरण बनलाय आपल्या संघासाठी मृणाल नाईक कारण सर्वांनी आशा सोडल्या होत्या आणि तिथे मृणाल या मॅचमध्ये आशेचा किरण आपल्या संघासाठी बनलाय. जबरदस्त बॅटिंग तो करतोय आणि इथून जर पाहिलं तर या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे देखील खोलवर टप्प्याने चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. जय तुरे इथे पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचले नव्हते आणि त्याचमुळेच काय इथे धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. 2 धावा मिळाल्या धावफलकावरती. धावा जर पाहिल्या तर 40 धावा आणि 41 धावांचं टोटल या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं यशवंत स्मृती राणाल संघाने 40 धावा धावफलकावरती बनवल्या आणि 41 धावांचं टार्गेट जॉय विहान केवनी दिवे या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल आणि त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॉक्टर गवळी सर आपल्याला जॉईंट होतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. दोन्ही कॅप्टन यायचे दुधांकी त्याचबरोबर आई देवी वडूनवगर. मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्मान्य दिलीपजी भोईर या मान्यवरांना विनंती असणार आहे की आपल्या शुभास्ते टॉस होईल. दिलीपजी भोईर स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. पहिला राऊंड जो 5 षटकांचा असणार आहे. दिलीपजी सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत 40+चे. त्यांच्या शुभ असते. वेलकम दिलीपजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. कॉईन असणार आहे दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी. हेड अँड टेल 5 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? येस, आई देवी वडूनकर. काय कॉलिंग असणार आहे? हेड. दिलीपजी आपल्या शुभ असते आपण टॉस करायचं आहे. आणि आलेलं सुद्धा हेड आहे. दिलीपजी आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. स्वर्गीय मारुती गोपीनाथ मात्रे पाटील. टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे. कसं वाटलं आयोजन? खूप सुंदर आहे. कारण BCCIच्या माध्यमातून हे आयोजन आहे.
टॉस जिंकलेलं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आज आई देवी वडनोगर कंप्लीट टीम आहे की कुणाची उणीव असेल? नाही आहेत पोरं थोडे 19-20 आहेत. येस, म्हणजे जे आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील आहेत सर्व आहेत. तुमच्या संघासाठी खूप खूप ऑल दी बेस्ट असणार आहे. दुधांदुर्की, आपण जर टॉस जिंकला असता निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. बॅटिंग करायची आहे, पण मला असं वाटतं दोन्ही टीम जर बघितले तर कंप्लीट टीम आहेत. दोन्ही लढवय्ये संघ आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. काय स्ट्रॅटेजी असणार? साधारण किती धावांपर्यंत गेलात तर नक्कीच विजयाला तुम्ही विजय प्राप्त करू शकता? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. ओव्हरमध्ये कुणाकडनं अपेक्षा असणार आहे? पॉवर प्लेची षटके फार महत्त्वाची ठरतात. अपेक्षा तर सर्वांकडून आहेत. सर्वांनी 100% द्यावा हीच अपेक्षा. हे कारण क्रिकेट आहे, सांघिक खेळ आहे आणि संघाची कामगिरी फार महत्त्वाची असणार आहे. तर तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरी मॅच जी होईल त्याची टॉस झालेली आहे, नाणेफेक झालेलं आहे आणि नाणेफेक जिंकून आई देवी वडनोगर संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दुनादुकी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना, त्याचबरोबर दोघांच्या पाठीराख्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आपण लगेच जाणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा, कारण आपण जर वेळेसंदर्भात सहकार्य केलं तर जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल. खूप खूप धन्यवाद युवा आणि एक प्रतिभावान समालोचक ज्याने अगदी कमी वेळात खरं तर कॉमेंट्री क्षेत्रामध्ये, समालोचन क्षेत्रामध्ये प्रभुत्व मिळवलेलं आहे. निशांत पाटील, आपलं हार्दिक स्वागत. त्याबरोबर संकेतजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मनीषजी पाटील, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने श्री कालिका माता चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात UC यांच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडले गेलेले प्रेक्षक आहेत, या सर्वांचं श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. DJ SS अर्थात प्रोप्रायटर महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली माईक सिस्टीम ज्याने मला उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने ज्यांनी प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशसुद्धा मिळालं आहे, त्याचे UCN नेटवर्क तुमचे विजयजी पाटील आणि संपूर्ण टेक्निकल टीम अपार मेहनत घेताना वळी मॅचकडे, कारण 41 धावांचं लक्ष. खास करून मृणाल नाईक यांनी स्लॉगवर चांगली बॅटिंग केली आणि डावाला एक आकार दिला. 41 इज टार्गेट. क्षेत्ररक्षण लावलं जातं. यष्टी रक्षक थोडासा यष्टीच्या जवळ आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात आहेत. त्यामध्ये एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ. सलामीची जोडी खेळपट्टीवर संकेत गोंधळे आणि व्हेरी पॉप्युलर पर्सन अक्षय मडवी इज वन ऑफ द पॉप्युलर पर्सनल. पहिलं षटक पूल करण्याचा प्रयत्न, पूल करण्यात यश आलेला आहे. झेल होण्याची शक्यता मात्र नाही आणि एका टप्प्यानं हा चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. चौकार. शॉर्ट बॉल होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि संकेतने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. खरं तर चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र फील्ड रेस्ट्रिक्शन होतं, कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे लॉंग ऑनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि एका टप्प्यानं हा चेंडू निघून गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आदिती नाईक राईट आर्म, पुन्हा मिस टाइम बट काय आणि इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. सोपा सुंदर झेल.
आदिती नाईक हा सुद्धा पहिल्या चेंडूवर त्याने एक चौकार लगावला, त्यानंतर बाद झाला होता. या ठिकाणी संकेत सुद्धा चौकार लगावल्यानंतर बाद होतोय. 4 या धावसंख्येवर केवढी संघाचा पहिला फलंदाज बाद झालेला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय जतीन पाटील. आज अक्षय युवा खेळाडूंना घेऊन चांगला त्यांनी संघ बांधणी केलेली आहे. आदित्य नाईक जेव्हा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला जेव्हा यश मिळतं ना, संघाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं आणि आदित्यमध्ये सुद्धा उत्साह निर्माण झाला असेल. आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. याला मात्र एक स्ट्रेट टू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर धावबाची शक्यता होती. थ्रो तितका प्रॉमिसिंग आला नाहीये. धावबाची शक्यता होती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. मात्र अगदी फटका खेळल्याबरोबर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यात यश मिळतंय. एक धाव पूर्ण करतोय जतीन. खातं उघडतोय. संघाची धावसंख्या होते 5. 41 धावांचं लक्ष आहे. श्री कालिका माता चषक 2026 या स्पर्धेला आज प्रारंभ झाला आणि उद्घाटन सोहळा झाल्यानंतर उद्घाटनपर मॅच आपण पाहतोय. केवणी विरुद्ध राहणार. याला वाट शॉट हायवेमध्ये फटका केलेला ऑन द राईटचा फटका बघायला मिळाला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार. हा अंदाज आहे. अक्षय मडवी असा एक बॅटर आहे ना, तो सगळ्या बाजूने फटके खेळू शकतो. हा फटका जर बघितला अगदी आपण वन डे क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे किंवा 20 क्रिकेटमध्ये इनिशियल ओव्हरमध्ये अशा प्रकारचे फटके बघायला मिळतात. कारण फील्ड रेस्ट्रिक्शन असतं, क्षेत्ररक्षण मर्यादा असतात, पॉवर प्ले षटक असतं आणि टिपिकल फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर. आदित्य नाईक हा अगदी बॅकलिपला खाली गेलं आणि फक्त चेंडूला ढकललं, स्लाइस केलं शॉर्ट पॉईंटला आणि त्यावर स्ट्राईक रोटी केली अक्षयने. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 10. 1 बाद 10. 41 या धावसंख्येचा पाठलाग करताना एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र केवणी संघाची एक चांगली सुरुवात. 5 ओव्हरची मॅच आहे. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 10.20. आदित्य नाईक याला पुन्हा एक चांगला फटका, क्लास फटका. चेंडूचा वेग मात्र कमी झाला. थोडंसं आउटफील्ड या ठिकाणी कदाचित गॅप शोधली होती पण चेंडूचा वेग कमी झाला आणि संकेत सुरुवातीला बाद झाला होता. त्यानंतर मात्र जतीन 2 धावा पूर्ण करतोय. फटका चांगला होता, क्लास फटका बघायला मिळाला होता, गॅप शोधली होती. धावसंख्या 12. पहिलं षटक जर बघितलं धावसंख्या खूप चांगली आहे. एक फलंदाज जरी बाद झालेला असला युगजी मयूर पाटील वडगर गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. येस मयूरजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वडगर गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते मयूरजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. तेजस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर यांच्या वतीने मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दुसरं षटक घेऊन येतोय प्रणय मडवी. प्रणय टू अक्षय याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ जातो तो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफला त्या ठिकाणी आदित्य आहे. तो पण मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली. आत्मविश्वास बघायला मिळाला. असा फटका तुम्ही जे खेळता सरळ बॅटनं फटका खेळतात भले तुम्हाला एक धाव मिळाली पण तुमचा आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. फटका जेव्हा खेळता तेव्हा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास असणं फार गरजेचं असतं. प्रणय शॉर्ट रन अप. यावेळेला मात्र बॅटला स्पर्श होतोय आणि चेंडू विसावतोय. तो यष्टी रक्षकाच्या हातात. चेंडू खाली राहतोय. दुसरा धक्का बसतोय.
तो केवढी संघाला. जी अपेक्षा केली होती की थोडंसं कट करायचं होतं, मात्र चेंडू अनपेक्षितपणे खाली राहिला आणि अगदी सहजगत्या यष्टीरक्षकाने चांगला झेल समाप्त केला. कारण अशा प्रकारचा झेल घेणं तितकंसं सोपं नसतं. हा झेल दिसायला जरी सोपा वाटत असला, कारण अतिशय खाली होता चेंडू आणि त्याला स्पर्श झाल्यानंतर खाली खरं तर खाली वाकून झेल घ्यावा लागला यष्टीरक्षकाला. आणि दुसरी सफलता संघाला मिळते आणि पहिली सफलता मिळवून देतोय तो म्हणजे प्रणय मडवी. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय धनेश पाटील. याला मात्र थोडासा दुरून फटका खेळला होता शॉर्ट कव्हरला. थोडासा उजव्या स्टीच्या बाहेरच्या चेंडूला थोडासा दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. जेव्हा अशा प्रकारचा फटका तुम्ही खेळतात तेव्हा टायमिंग तितकंसं चांगलं होत नाही. फक्त एक धाव मिळाली धनेशला. धनेश आपलं खातं उघडतोय आणि एका धावेने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होते 14. या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी करताना आपण प्रणयला पाहतोय. प्रणय याला मात्र अपील केलं जाते कॉर्ड बेंचचं. आणि दुसरा धक्का, बिग विकेट, बिग ब्लो, अक्षय इज आउट. से कालिका माता चषक 2026 हा पहिला मुकाबला उद्घाटनावर मॅच संघर्षपूर्ण होईल असं चित्र दिसतंय. कारण 3 फलंदाज बाद झाले. काय गोलंदाजी करतोय प्रणय मडवी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मेडियम पेसर अशा प्रकारची गोलंदाजी करतात. त्याचा धाव घेण्याचा स्टंट जर आपण बघितला, स्टार्ट बघितलं तर मेडियम पेसर अशा प्रकारची गोलंदाजी. खास करून मोइंदर अमरनाथला तुम्ही जेव्हा बघितलं असेल तेव्हा अशा प्रकारची धाव तुम्हाला बघायला मिळेल. भारताचा मोइंदर अमरनाथ वर्ल्ड कप 1983चा हिरो. त्याप्रमाणे प्रणयची थोडीशी धावगती बघायला मिळते. प्रणय मडवी राईट आर्म याला मात्र फेकून दिलेला आहे. सरळ लॉंग ऑन, वाईड अप लॉंग ऑन सीमारे चांगला प्रयत्न केला होता. मात्र एका टप्प्यानं पंचांचा काय इशारा पाहूया. चौकार या षटकार 6 धावा. श्रेय पाटील आणि गौरव पाटील यांच्याकडनं या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा आल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण 2 षटके झाल्यानंतर स्वागताने सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. प्रणय याला थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र नेम साधला जात नाही. एक धाव मात्र मिळते. थोडासा मागे येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्पर्श झाला होता. मात्र चांगली गोलंदाजी. षटकार जरी लगावला गेला पण या षटकानं धावा दिल्या त्या 9. नेट टू नेट फाईट. कारण धावसंख्या झालेली आहे ती 21. आपण वळणार आहोत. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. कारण 21 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यक 20 धावांची आवश्यकता आहे. 20 रिक्वायर्ड.
कारण 41चं लक्ष आहे. 41 धावांचं लक्ष आहे. 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र एक सोपं समीकरण आहे तसं बघायला गेलं तर, कारण पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की 3 फलंदाज बाद झालेले आहेत. एक मात्र आहे की यशवंतपती संघाला जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल त्यांना फलंदाज बाद करावे लागतील. आणि जर केवढी संघाला मॅच जिंकायची असेल तर मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. कुणालजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते तेजस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मयूरजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मयूरजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच तेजस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. स्वीप चानर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते, तो डीप स्क्वेअर लेग कडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. कुणालजी पाटील, मयूरजी पाटील जे तेजस एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यांना शाल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना श्री कालिका माता चषक 2026 आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मयूरजी पाटील आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. लॉफ्टेड शॉट, ब्लास्ट बघायला मिळतोय. लांब पल्ल्याचा षटकार, काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावा. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढतोय. 30 धावा झाल्या. जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. सूरज याच्या बॅटमधून हा षटकार आला. सूरज तसा ही पिंच हिटर आहे, आक्रमक बॅटर आहे. समतेश यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये होता, मात्र चांगला फटका खेळलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण होतंय. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव, त्या ठिकाणी 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 33. 3-3 नेल्सन. खूप चांगली बॅटिंग सूरज करताना दिसतोय. 32 धावा झाल्या. 32. याला पुन्हा स्लॉक केलेला आहे. उंचच उंच, मात्र लांबी गाठेल का? सोपा झेल सुटतोय. मी तर म्हणेन की दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी तुमची धावसंख्या कमी आहे, लक्ष तुम्ही कमी ठेवलेलं आहे ना, अशा प्रकारचा झेल तुम्ही सोडतात. संधी करत होती सूरजला बाद करण्याची. चौतीस धावा झाल्या. 34. आता जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 7 रिक्वायर्ड. समतेश नाईक यावर थोडा बॅकफुटला येऊन फटका खेळलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला फटका होता, मात्र गॅप शोधली नाहीये. सरळ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि तोपर्यंत बॅटरला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. एका धाव्याने धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या ते 35. 35. सूरज भोईर खूप चांगली बॅटिंग करते मिडल ऑर्डरमध्ये. जागेवरनं क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जातोय.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला 3 षटकांच्या समाप्तीने एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण केवढी संघाला, कारण 35 धाबा भले 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सूरज खूप चांगली बॅटिंग करतोय. सूरजने आतापर्यंत 2 षटकार लगावलेले आहेत. अठरा धावांवर खेळतोय. 6 चेंडूमध्ये 18 धावांवर सूरज खेळतोय. 300चा स्ट्राईक रेट आहे. चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी प्रणय मडवी जातोय. त्याने खरं तर दुसरं षटक हाताळलं होतं. याला फटका स्ट्रेट टू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि त्यावर एक धाव पूर्ण केली. चर्चा मागे मी केली होती की प्रणयची जी आपण बघितलं धाव घेण्याची सिस्टीम, तर भारताचा मोहिंदर अमरनाथ वर्ल्ड कप 1983 मध्ये अंतिम मॅचमध्ये मोहिंदर अमरनाथने 12 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते आणि तेच महत्त्वाचं षटक ठरलं होतं. प्रणय याला मात्र हलकी हाताने खेळलेलं आहे आणि त्यावर एक चौथी धाव पूर्ण केलेली आहे. प्रणय याला फटका सरळ जाते स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 38 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 3 धावा. मात्र एक गोष्ट बघायला मिळाली, प्रणय मडवीने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये बघितलं महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केले, फक्त 9 धावा आल्या आणि या षटकामध्ये सुद्धा मोठा फटका खेळण्याची त्याने आतापर्यंत संधी दिलेली नाही आहे. याला वाटतं बॅटला स्पर्श करून चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. प्रणय शॉर्ट रनअप आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुल्लर लाईनचा चेंडू होता. डॉट बॉल जातोय. काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम. जणू काही एखादं कॉईन ज्या ठिकाणी ठेवलेल्या कॉईनचा वेध घेताना प्रणयला आपण पाहतोय. खरं तर सहकार्यांची तितकीशी साथ मिळालेली गोलंदाजांची, अन्यथा सामन्यामध्ये अजूनही खूपच रंगत निर्माण झाली असती. पुन्हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. प्रणयचं जर गोलंदाजीचं पृथक्करण बघितलं, प्रणयने 2 षटके गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये फक्त 12 धावा दिल्या आणि 12 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता त्याने प्राप्त केल्या. अप्रतिम गोलंदाजी. आणि आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. 6-3चं समीकरण आहे. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. वेळेसंदर्भात तुम्ही नेहमी सहकार्य करा, कारण तुम्ही जर वेळेसंदर्भात सहकार्य केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळेल. डिसिप्लिन क्रिकेट आपण पाहतोय BCCच्या माध्यमातून. आज आमच्यात दिनेश जी चौगुले उपस्थित आहेत. आणि जेव्हा जेव्हा ही संघटना समोर येईल तेव्हा दिनेश चौगुले यांचं नाव प्राधान्याने घ्यावं लागेल. डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न सातत्याने या संघटनेनं केलेल्या आणि खास करून अपार मेहनत मी तर म्हणेन दिनेशजी चौगुले यांची आहे. सन्माननीय तात्या शेठ असतील, सन्माननीय राकेश पाटील असतील, अपार मेहनत ही स्पर्धा अर्थात ही संघटना मजबूत करण्यासाठी. मृणाल नाईक. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू. खरं तर अशा वेळी अशा प्रकारचा चेंडू टाकणं म्हणजे स्वतःच्या संघाला पराभवाकडे घेऊन जाणं. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. मृणालने खरं तर बॅटिंग खूप चांगली केली होती. गोलंदाजीमध्ये फारशी चुणूक बघायला मिळाली नाही. मृणाल
फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. बॅकलिपला खाली केला आणि चेंडूला फक्त ढकललं स्ट्रेट टू मिड ऑफ. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 1 धाव. आता मात्र अंब्रेला फील्ड बघायला मिळेल. जेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन येते तेव्हा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. याला मात्र बघितलं आपण, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला होता. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, मात्र हा चेंडू खरं तर फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा नव्हता. खरं तर हुकचा फटका खेळू शकत होता, पण त्यांचं बारकाईने लक्ष होतं. मुला नाईक राईट आर्म फुल टॉस टर्न केलेला सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर चौकार. आणि याचबरोबर केवणी हा संघ विजयी होतोय. अभिनंदन केवणी संघाचं. आणि हार्ड लक यशवंतपती राहणार. मयुरेश पाटील, आपणास विनंती आहे, आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. कारण कल्पेश पाटील त्याचबरोबर कुणाल पाटील यांच्याकडनं आमंत्रण आहे आपल्याला. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मयुरेश पाटील नाही, खरं तर चांगला खेळ केला, संघर्ष बघायला मिळाला. कारण शेवटच्या षटकापर्यंत मॅच बघायला मिळाली, पण एक झेल जे सोडले गेले ते निर्णायक ठरले. आपण पाहतो थोडंसं क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही, पण प्रणयने काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच हे आपण हायलाइट्स पाहू शकता. UCNच्या माध्यमातून हायलाइट्स अतिशय सुंदर क्लीन अँड नीट टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात UCN नेटवर्क. विजय पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम ही हायलाइट आहेत. पहिली जी मॅच झाली त्या पहिल्या मॅचचे हायलाइट्स आपण पाहतोय. तर मॅन ऑफ द मॅच येस, आपण मॅन ऑफ द मॅच खरं तर दोघांचा आम्ही विचार केला होता, सूरज आणि जयतुरे. परंतु सूरज याची ऑलराऊंडर कामगिरी बघायला मिळाली. कारण त्याने सुद्धा एक षटक हाताळलं आणि महत्त्वपूर्ण एक विकेट घेतली होती फक्त 6 धावा देऊन. आणि बॅटिंग करताना 3 फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर सूरज यांनी मिडल ऑर्डरमध्ये 22 धावांची खेळी केली आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सूरज, आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी आम्ही खास करून विशेष आभार यांचं व्यक्त करते. प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस प्रोप्रायटर देवराजी पाटील, देवराज भालचंद्र पाटील यांच्याकडनं खास करून जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. त्या स्वर्गीय दत्ताजी टकले यांच्याकडनं थंड पेय आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. स्वर्गीय दत्ता यांच्या स्मरणार्थ, टकले यांच्या स्मरणार्थ अशोकजी टकले यांनी आम्हाला थंड पेय स्पॉन्सर केलेलं आहे. आणि मेडल संकेश पाटील